शब्द आणि तो या शीर्षकाखाली ठाण्यातील नौपाडा इथे एक छानसं प्रदर्शन भरलंय। या प्रदर्शनात चित्रांसह कवितांचं सादरीकरण देखील करण्यात आलंय। 2 जून पासून सुरू झालेले हे प्रदर्शन रविवारपर्यंत चालणार आहे आणि या प्रदर्शनाला फक्त ठाणेकरांनीच नाही तर देशभरातील अनेकांनी भेट दिली आहे। उद्या या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। कधीच वाटली नव्हती मुंबईला पावसाची राक्षसी भीती, धुवाधार हा पाऊस भिजवतो रस्ते मानसे आणि धरती। हे चित्र जे आहे ते चित्र सांगतं की कशा पद्धतीनं मुंबईवरती पावसाचं सावट आहे आणि ते इतकं प्रलयकारी आहे की मुंबईमध्ये सध्या पावसाची खूप धुवाधार परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि ठाण्यामध्ये एक चित्र प्रदर्शन भरवलेलं आहे। आपण जनरली पाहतो की अनेक ठिकाणी फक्त चित्र असतात किंवा कवितांचं प्रदर्शन असतं, पण या ठिकाणी जे चित्र आहे त्या चित्रावरून नेमकं ते चित्र काय म्हणतं, त्याच्यामध्ये काय भाव आहेत हे सांगण्याकरता खाली कविता केली गेली आहे। रामदास खरे साहेब आहेत आणि विकास भावे साहेब आहेत। नुकताच पर्यावरण दिन 5 तारखेला होऊन गेला। ती पण डोक्यामध्ये एक कन्सेप्ट होती की पर्यावरणाच्या दिनाच्या निमित्ताने किंवा हिरवाई टिकवण्याच्या दृष्टीने की आपण एक असं पेंटिंग एक थीम करावं। आणि त्याच्या अगोदरच्या माझ्याकडे माझे मित्र जे विकास भावे आहेत त्यांनी 2 वर्षापासून माझ्या प्रत्येक पेंटिंगवरती त्यांनी कविता करायला सुरुवात केलीच होती। तर तो कविताचा आधार घेऊन माझं पेंटिंगचा आधार घेऊन हे चित्र प्रदर्शन मी साकारलेलं आहे। मी रामदासजींच्या चित्रांवरून कोकणात जाऊन आलेलो आहे आणि त्या चित्रांवरून मला या कविता सुचलेल्या आहेत आणि त्याबद्दल मी रामदासजींचा खरोखर आभारी आहे की त्यांनी त्यांच्या चित्रातून मला कोकण दाखवलं। ठाण्यातल्या आर्ट प्रिव्हिलेज गॅलरी जी आहे त्या ठिकाणी हे प्रदर्शन भरलेलं आहे। नक्की या ठिकाणी खूप लोक आहेत ज्यांनी या संपूर्ण जे प्रदर्शन आहे त्याला भेटी दिलेल्या आहेत। लोकांना खूप आवडलेलं आहे आणि तुम्ही नक्की या प्रदर्शनाला भेट द्या। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।